और जनाब कैसे हो आप? कूदी मारोगे पानी में? हाँ कसं काय मंडळी, मी सूरज पेकर आणि तुम्ही बघता पेकर ब्लॉग्स फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही जस्ट सकाळी पोहोचलोय गावी आणि सकाळी आम्ही 4 वाजता धारदाळ्याला पोहोचलेलो। तर 6 वाजेपर्यंत आम्हाला काही रिक्षा भेटली नव्हती, तर 6 वाजता रिक्षा भेटली आणि घरी येऊन मस्तपैकी मी झोपलो, काय माझी बॉडी पूर्ण पेन करत होती। सो आता लगेच दमलोय। आता जस्ट आंघोळ केली आम्ही अटकीच्या गुंडीतून, तुम्हाला दिसलंच असेल सिनेमॅटिकमध्ये। तर आज गणपती आणायला जायचं आपल्याला, दुपारी 2:30 वाजताची रिक्षा आहे। तर बघूया आता घरी जाऊन थोडा चहा वगैरे पिऊया आणि नाश्ता वगैरे काही करूया आणि नंतर मग दुपारचं गणपती आणायला जायचंच आहे। तर आता नार्वेकर गेलेत आय थिंक सो गणपती आणायला, तर त्यांचा गणपती बघूया, त्यांचा गणपती आल्यावर त्यांचा व्हिडिओ शूट करूया। सो लेट्स गो। आणि हा माझा सगळ्यात आवडता व्ह्यू, इकडनं आपण जसं एंटर करतो खाली मी हा व्ह्यू बघा। ओके सो आता आलोय घरी आणि डोळे एकदम लाल लाल झालेत, पाण्यात जास्त वेळ आंघोळ सुद्धा नाही गेली। आणि हा तन्मय, हा फक्त टी शर्ट एक्सचेंज करायसाठी आलाय गावी। चेहरे पे खुशी देख रहे हो, खुशी।
ओके, सो आता जस्ट मी डेकोरेशन कम्प्लीट केलंय. जास्त वेळ नाही लागला, एका तासाचं काम होतं. तुम्ही डेकोरेशन बघितलंच असेल. सो यावर्षी मी जास्त काही हे नाही केलंय, मतलब जे गेल्या वर्षी केलेलं त्याच पद्धतीचं आहे, बस थोडेसे चेंजेस आहेत त्याच्यात. सो ते झालं आता कम्प्लीट. बाहेर जात होतो मी, पण मच्छर भरपूर आहेत, तर आता बाहेर जाऊन काय अर्थ नाही. सो आता जेवूया, जेवल्यानंतर झोपूया आणि उद्या परत लागूया तयारीला. उद्या पूजा वगैरे करायची, तर ते सर्व दादा करेल. नंतर गणपती बाप्पाला आपल्याला बसवायचं. आणि यावर्षी आपला 1.5 दिवसाचाच गणपती बाप्पा आहे, तर जास्त काही करू नाही शकलो मी. सो लेट्स गो. बघूया आता उद्याचा दिवस, उद्याचा आणि परवाचा दिवस. आपल्याकडे 2 दिवस आहे आणि 2 दिवस आपण ब्लॉग करू. नंतर पुढच्या अजून काहीतरी नेक्स्ट करायचा प्रयत्न करू.